अनिका, हे सगळं काय? का त्रास देताय तिला? तुम्हाला दुसरी काही कामं नाही आहेत का? अरे खरंच तिला नशा झालेली, ती वेड्यासारखं वागत होती, जिंकली होती पूर्ण. या टेबलवर काय चढत होती, खुर्च्या फेकत होती. तुला बिलीव्ह नाही होते ना? या सगळ्यांना विचार. बोला ना सगळे, बोला बोला लवकर बोला. चढली होती ना नशा, तिला बोला. अनिका, कमळीने जर नशा केली होती तर ती 2 मिनिटात कशी उतरली असती? हा, काही उगाच बरळतेस का? राजन काका, अनिका बरोबर बोलते. खरं मला नशा चढलीच नाही. म्हणजे मला नशा चढायला पाहिजे म्हणून अनिकानं समोस्यात भांग मिक्स केलेली आणि माझ्यासाठी स्पेशल असं 2-3 तिने बनवून घेतलं होतं समोसे. काय? होय, खरं तिचं नशीब खराब की ते समोसे मी जे खाल्लं त्यात भांग नव्हतीच, कारण आम्ही आधीच बदलून टाकलं होतं ते. त्याचं काय आहे राजन काका, अनिकानं समोस्याची ऑर्डर ज्या माणसाला दिली होती की नाही, तो माणूस आपल्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करतोय आणि तो आपल्या बंड्याचा मित्र आहे. अनिकानं त्याला सांगितलं होतं असं 4-5 समोसा काढून ठेव ज्यात भांग मिक्स केलेली असेल. मग काय, त्यानं बोलता बोलता बंड्याला सगळंच सांगितलं. त्यामुळे यांचा खेळ आम्हासनी आधीच माहीत होता. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय का ह्या सगळ्या खेळात अनिकाची आजी आणि आई बी सामील आहे. का हो, का माझ्या जीवावर उठलाय तुम्ही? का त्रास देताय तुम्ही मला? कामिनी आजी, मी तुमच्या अनिकाचा साखरपुडा मोडला, अन्नपूर्णा आजीनी तुम्हासनी कानाखाली मारली, ह्याचा राग आलाय ना तुम्हासनी आणि ह्याचाच बदला घ्यायचा होता तुम्हाला. अहो खरं तेव्हा तुम्ही केवढा मोठा गुन्हा करायला निघाला होतात हे जरा बी डोसक्यात आलं नाही का तुमच्या? अहो माझा राग करण्यापेक्षा तुम्ही स्वतःची चूक सुधारायला पाहिजे हे तुम्हाला जरा बी काही वाटलं नाही? ए गप्पा बसा तू. राजन, ही मुलगी आहे ना खोटं बोलती आणि ती जे काही म्हणते ना समोशामध्ये आम्ही काहीतरी मिक्स वगैरे करून दिलेलं, असं काही एक झालेलं नाहीये. अरे इतक्या सगळ्यांनी खाल्लेत असं काही एक आम्ही केलं नव्हतं. 1 नंबरची खोटारडी मुलगी आहे, हिच्याकडे लक्ष देऊ नकोस. हो कडू आजी, काय नाही म्हणतायचा? पाहिजे तर पुरावा देऊ काय? बोलू काय त्या आचार्याला? हा, छान छान बोलाव ना, बोलाव. नाही आता स्वतःच्याच तोंडाने सांगतेस आम्ही त्या आचार्याला ओळखतो म्हणून. घ्या, आहे ना तुमच्या डोळ्यासमोरच आहे. अरे ह्यानीच ते सगळं मॅनेज केलेलं आहे आणि आम्हाला खोटं पाडण्यासाठी हे सगळं मुद्दाम चाललेलं आहे. हे असं काही समोसा वगैरे आणि मिक्स केलेलं आम्ही अजिबात असं काही केलं नाही, कळलं ना? हो हो हो, आई अगदी बरोबर बोलते. काय प्लॅन आहे ग तुम्हा दोघींचा? मस्त, म्हणजे आमच्याच घरात यायचं आणि आम्हालाच खोटं ठरवायचं, राईट? लाज नाही वाटत? राजन, या दोघी प्रचंड चालू मुली आहेत. बघ ना, एकावर एक किती खोटं बोलतायत त्या. हो, आणि एवढं सगळं करून पुन्हा ह्या सगळ्या पोराटोरांसमोर आमचीच बेअब्रू करतायत. बास बास करा आता. कमळीवर माझा पूर्ण विश्वास आहे की ती कधीच खोटं बोलणार नाही. ती दारू आणि ड्रग्स हे फार लांबच्या गोष्टी आहेत. ती असलं कधीच काही करणार नाही याची मला खात्री आहे. आणि काय ग, तिने जर नशा केली असती तर अशी 2 मिनिटात कशी उतरली असती हे न कळण्यात का मी मूर्ख नाही आहे, नाही का? खोटं ती नाही, खोटं तुम्ही लोक बोलताय हे समजतंय मला. डॅड, गप्पा बस तू. तुझी काय लायकी आहे ना मला बरोबर माहिती आहे. तुला सुधारण्याच्या कितीही संध्या दिल्या ना तरी सुद्धा पालथा गळ्यावर पाणी. मूर्ख मुलगी आहेस तू अनिका. हे असलं करण्याची हिंमत कुठून येते तुझ्यात? मुळात डोक्यात हे असं येतं कसं? का त्या बिचाऱ्या मुलीला बदनाम करण्यावर तुम्ही? हे तुझं असं वागणं आहे ना, हे बघून मला ना तुझा बाप म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटायला लागली आहे. एखाद्या माणसाचा राग किती करायचा या थराला गेलीस तू. एक गोष्ट लक्षात ठेव, तू किती जरी प्रयत्न केलेस ना तरी कमळीच्या नखाची सर सुद्धा तुला येणार नाही, समजलं? कमळी,
माझ्या मुलीमुळे तुला जो त्रास झाला त्याबद्दल तिच्या वतीने मी तुझी माफी मागतो. मला माफ कर. काका हो, तुम्ही कशाला माफी मागताय? मग काय करू बाळा, मुलांवर संस्कार पालकांनी करायचे असतात, पण हिच्यावर संस्कार करायला मी चुकलो. हिला वाईट संगतींपासून मी दूर करू नाही शकलो. त्याचेच हे भोग आहेत आणि म्हणूनच हे सगळं होत आहे. काय करू सांग मी? काका हो, ह्यात पूर्णपणे तुमची चूक आहे मी असं नाही म्हणत. तुम्ही तुमच्या कामानिमित्त बाहेर असता. खरं तिच्यावर संस्कार करायची जबाबदारी पूर्णपणे रागिनी मॅडम आणि कामिनी आजीची होती. त्यांनी तसं तिला कधी शिकवलंच नाही. नुसतंच ओरबाडून घ्यायचं, जिंकायचं एवढंच शिकवलं. प्रत्येक तिचा हट्ट पुरवला, अति लाड केला. हट्ट योच पर्याय आहे असंच सांगितलं. तिला कवा प्रेम, दोस्ती, माया हे सगळं शिकवलंच नाही, त्यामुळे तिला कधी ते कळलंच नाही. आता आपण मातीला जसं घडवतो तसंच ते आकार घेते ना. कामिनी आजी, आता उद्या नवीन वर्ष आहे, तेव्हा मागचं सगळं इसरा आणि नव्यानं सुरुवात करा. कुणाचाच वाईट चितणार नाही, बदल्याची भावना ठेवणार नाही, असा पण करा. अहो, प्रत्येक वेळेला तुम्ही दुसऱ्यांच्या वाट्यात जसं काटं टाकताय की नाही, त्याऐवजी फुलं पसरवून बघा आणि चांगलं चितून बघा. मग कळलं आयुष्य किती सुंदर आहे ते. कमळी, तुझे विचार यांना सांगून काही उपयोग नाही आहे. यांच्या डोक्यात ते नाही शिरणार, कारण यांना चांगल्या गोष्टींची सवयच नाही. अगं नको फुकट घालवस तुझे विचार यांच्यावर. यांना त्यांच्या कर्मावर सोडून दे, हे नाही सुधारणार कधी. चला आता पार्टी खूप वेळ झाली तुमची, आता खूप उशीर झालाय, तेव्हा आपापल्या घरी जा सगळ्यांनी. थँक्स आल्याबद्दल. काका येतो. आणि कमळी टमळी, बदला तर मी तुझा घेणारच. हे येणार आहे यार तुझ्यासाठी एक डार्क नाईटमेअर असणार आहे. विश यू अ व्हेरी बॅड न्यू इयर कमळी. कमळी, निंगी, मला राग आलाय तुमचा. सर अहो, असं का बोलताय? काय झालं? आमचं काय चुकलं काय? चुकलं का म्हणजे? तुला नशा झाल्याचं तू नाटकच करणार होतीस तर मला सांगायचं तरी ना. तुम्ही दोघी आपापलं ठरवून प्लॅनिंग करून मोकळ्या झालात. मला सांगायची सुद्धा गरज वाटली नाही तुम्हाला. त्या तिघींपेक्षा जास्त मी मूर्ख दिसत होतो तिथे. पण ठीक आहे ना, ऋषी सरांचं काय, त्यांना दिसू दे मूर्ख, ते होत आहेत पॅनिक तर होऊ दे, हो की नाही? सर अहो प्लीज असं नका बोलू. आम्ही असं का करू तुमच्या संग? सगळं जरा गडबडीत झालं त्यामुळे सांगायला नाही मिळालं. खरंच सॉरी, चुकलं आमचं. बट्टी कशी रे तुझी बहीण अशी लगेच छोटे चेहरे करते. अगं गंमत करतोय, मला पण येतं नाटक तुझ्यासारखं. आय सर, तुम्ही घाबरलो की मी.